नमस्कार. प्रथमतः सर्व पत्रकार बंधूंचे वसंत व्याख्यानमाला समितीतर्फे मी स्वागत करतो. वसंत व्याख्यानमाला समितीचं हे 24वे वर्ष असून यावर्षी आम्ही वेगवेगळे नवीन जी व्याख्यानं आहेत ती आयोजित केलेली आहेत. या व्याख्यानासंदर्भात आमच्या संस्थेच्या अध्यक्ष राधिका मॅडम आपल्याला त्याबाबत सर्व माहिती देतील. नमस्कार. सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. असे वर्षाच्या वर्षाला नका भेटत जाऊ. आपले कार्यक्रम आपण यावेळेला जास्तीत जास्त दर्जेदार देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी आपल्याला बरेच जणांनी आर्थिक मदत पण केलेली आहे, कारण हे आर्थिक मदतीशिवाय होत नाही. पण आपला असा उद्देश असतो की आपण हे विनामूल्य देतो, तर लोणावळ्यामध्ये सांस्कृतिक वारसा हा चालला पाहिजे. कारण आपल्याकडे फक्त बघितलं बाहेर तर अशी व्याख्यानं वगैरे होत नाहीत. पूर्वी सरस्वती उत्सव असायचा, त्याच्यामध्ये दर्जेदार उत्तम वक्ते येऊन जायचे. तर तीच मांदियाळी परत सुरू करावी अशा एक श्रेष्ठ उद्देशाने आपण हे करतो आहे. पहिल्या दिवशीचा जो मायलेकर हा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये अरुणाताई ढेरे यांची संकल्पना आहे. डॉक्टर अरुणाताई ढेरे आणि मृणाल कुलकर्णी, जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत, स्वामीमधल्या रमाबाई, डॉक्टर गिरीश ओक आणि सौ चैत्राली अभ्यंकर, असा तिघांचा मिळून तो एक अभिवाचन. आता माय लेकरं म्हणजे त्यांना काय करायचं, तर बहिणाबाईंची जी कविता आहे माझी माय सरस्वती, तिथपासनं वैभव जोशींची आईवरची कविता, अशा बऱ्याचशा कविता, प्लस यशवंतराव चव्हाणांनी जे त्यांच्या आईंना लिहिलेली पत्र, मोठमोठ्या आयांनी आपल्या मुलांना लिहिलेली पत्र, असं थोडं थोडं कवर करत आणि आईशी संदर्भात काही गाणी अशी त्या चैत्राली अभ्यंकर गाणार आहेत. अशा पद्धतीने आपला पहिल्या दिवशीचा दमदार कार्यक्रम आहे. दुसऱ्या दिवशी सौ चिन्मयी सुमित, ज्या सुमित राघवनच्या मिसेस आहेत, त्या खूप सुंदर बोलतात आपल्याला माहिती आहे, आणि शाळा आमची मराठी अशा विषयावर त्या बोलणार आहेत की आपलं जे मूळ लँग्वेज आहे, जी आपली मातृभाषा आहे, त्याच्यातनं जर शिक्षण मिळालं तर मुलांची उन्नती जास्ती चांगली होते. अशा तऱ्हेचं संशोधन त्यांचं झालेलं आहे. बेसिक कन्सेप्ट्स त्याच्यामध्ये क्लिअर होतात. कारण इंग्लिश मिडियम किंवा कुठल्याही मिडियममध्ये दुसऱ्या तुम्ही शिकायला गेलात तर म्हणजे फक्त मराठीच असं नाही, जो कन्नड मुलगा असेल त्याला त्याच्या मातृभाषेत शिकवलं. तर आपल्यालाही माहिती आहे, आपल्या लहानपणी इतक्या शाळा नव्हत्या आणि तेव्हा जे आपल्याला शिकवलेलं आहे ते अजूनही आपण विसरत नाही आहे. अशा संदर्भातलं त्यांचं बोलणं आहे. इंद्रजित देशमुख हे स्वतः कलेक्टर आहेत आणि त्यांचा खूप विषयांवर गाढा व्यासंग आहे. त्याच्यामध्ये ते पसायदानाचा आपल्या रोजच्या जीवनामध्ये काय उपयोग होतो, एक एक ओवी घेऊन त्या ओवीचा आपल्याला रोजच्या जीवनामध्ये कसा उपयोग होतो. आणि त्या काळी म्हणजे पसायदान हे आपल्याला माहिती आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी जेव्हा भगवद्गीता ज्ञानेश्वरीमध्ये रूपांतरित केली त्याच्यानंतर मागितलेलं हे दान आहे. आणि ह्या दानामध्ये त्यांना जे सांगायचे ते आपल्यामध्ये आपल्याला कसं अंगीकृत करता येईल ह्याच्याबद्दल ते उत्तम बोलतात. नंतर आनंद शिंदे आणि रोहन तावरे हे दोघंजणं जे आहेत, तर आनंद शिंदे हे जंगलातल्या वाघांशी गप्पा मारतात किंवा झूमधला एखादा वाघ आजारी असेल त्याला काय होतं आहे तर आपल्याला ते कळत नाही, तर ते ॲनिमल कम्युनिकेटर म्हणून तिथे काम करतात. आणि त्यांच्या अशा विविध खूप छान कथा आहेत की कधी वाघांनी कसं त्यांच्याबरोबर झालेलं आहे किंवा कसा हल्ला केलेला आहे किंवा रात्र रात्र कसं बसून राहावं लागतं. आणि रोहन तावरे हे हत्तींशी गप्पा मारतात. तर त्याही तुम्हाला दृकश्राव्य माध्यमामधनं आपल्याला इथे ते PPT प्रेझेंटेशन देतील आणि त्यांच्या काही क्लिप्स त्याच्यामध्ये दाखवतील आणि त्यांच्या कुठल्या आवाजाचा काय अर्थ आहे, कुठल्या ध्वनीचा कुठला शब्द आहे हे आपल्याला नीट सांगतील, कारण हे आपल्याला काहीच माहिती नसतं. त्यामुळे हा थोडासा वेगळा विषय आहे. अतुल पेठे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत, अतिशय उत्तम आणि प्रगल्भ दिग्दर्शक आहेत आणि त्यांनी नाटक नावाचा तराफा, त्यांची नाटकं ही सगळ्या प्रोफेशनल नाटकांपेक्षा खूप वेगळी आहेत. तर त्या नाटक ह्याच्याकडे ते का वळले आणि तो तराफा पुढे कसा चालू राहिला पाहिजे, पुढच्या पिढीला कसं नाटकांकडे ओढ घेतली पाहिजे, ह्या दृष्टीने ते बोलणार आहेत. अरुण शेवते हे विविध कलावंतांचे अनुभव सांगणार. तर आपल्याला अरुण शेवते सर माहितीच आहे आणि त्यांचं बोलणं पण खूपच सुंदर आहे. तर त्यांना भेटलेले जे विविध कलावंत आहेत
त्यांच्यातनं त्यांना मिळालेला अनुभव ते सांगणार आहेत. आणि शेवटच्या दिवशी अनघा मोडकचा जो ग्रुप आहे रंगाई निर्मित ऋतू हिरवा, तर ऋतू हिरवा म्हणजे पाऊस या संकल्पनेवर त्यांची सगळी गाणी आणि तिचं निवेदन आहे. आता पाऊस आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे, पण जेव्हा आपण तिचं नवीन निवेदन ऐकू किंवा त्या गाणी ऐकू तेव्हा वेगवेगळ्या रूपातला पाऊस आपल्याला भेटायला येणार आहे. आणि अतिशय उत्तम असा तो दर्जेदार कार्यक्रम आहे. आणि या सगळ्याची आपण नक्कीच सगळ्या आपापल्या पेपरातनं म्हणा, आपापल्या माध्यमातनं म्हणा, कारण खूप लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. व्याख्यानमाला झाल्यानंतर आम्हाला खूप लोक सांगतात आम्हाला झालेलीच कळली नाही, विषय कुठले होते माहिती नाही. बरं, असं वाटतं की तुम्ही सिने कलाकार आणताय तर ह्याच्यावर काही तिकीट आहे का? तर हे विनामूल्य आहे, हे सगळ्यांना कळलंच पाहिजे. कारण आमची अशी अपेक्षा आहे की निदान सगळा शिक्षक वर्ग, विद्यार्थी वर्ग हा तरी इकडे वळला पाहिजे. होतं काय, जी मोठी माणसं आहेत म्हणजे ज्येष्ठ सभासद, ज्येष्ठ नागरिक किंवा आता आपलं इथलं हे संपलेलं आहे सप्ताह, तिथली लोक ही येतात, पण जास्तीत जास्त तरुण पिढीकडे वळावं असं आमचं म्हणणं आहे. यूट्यूबवर हे सगळं ऐकायला मिळतंच, पण शेवटी लाईव्ह बघणं, माणसांचे आचार विचार स्वतः त्याच्या तोंडनं ऐकणं, कारण तशी आपली पिढी घडत गेली आणि ती पिढी पण तशीच घडावी असा एक अनुभव म्हणजे आम्हाला वाटतं आहे. तर त्या दृष्टीने तुम्हाला जर तुमच्या आसपासच्या विद्यार्थ्यांमध्ये, कॉलेजेसमध्ये, शाळांमध्ये हे जर पसरवता आलं तर आम्ही खूप आभारी असू, कारण त्यांच्यापर्यंत आपल्याला पोचायचं आहे. जाऊन चालतो त्याच्याबद्दल आमच्या शाळेवर आक्षेप असतो की ह्यांच्याकडे फार सुंदर इंग्लिश शिकवलं जात नाही, बोललं जात नाही. पण मी छातीठोकपणे सांगेन की आमची मुलं ही बाकीच्या शाळांपेक्षा चांगली काय, कारण आम्ही खरंच मातृभाषेत त्यांना ज्या मोठ्या मोठ्या आणि योग्य किंवा ज्या आवश्यक कन्सेप्ट आहेत त्या आपल्या भाषेतनं या सांगाव्याच लागतात. आणि म्हणून मुद्दाम हा विषय ठेवला आहे की आपली मातृभाषा मराठी, आता आपण महाराष्ट्रात राहतो त्यामुळे मराठी ही किती गरजेची आहे. कारण सगळ्यांना असं वाटतं की इंग्लिश मिडियम, तर आपली मराठी अस्मिता जपणारी इंग्लिश मिडियमची शाळा असल्यामुळे हा विषय आम्ही घेण्याचा धाडस केलेला आहे. पण खरं तर म्हणजे हे पूर्वीच्या असं सोपं वाटतं. 7 दिवस आहे, 7 दिवसातले 7 बोलवायचे, 7 विषय ठेवायचे, त्याच्यावरती व्याख्यान करणं म्हणजे हे दिसायला खूप सोपं वाटतं. मात्र म्हणजे व्याख्याचे निवडणं, मुळात पहिलं व्याख्यानाचा विषय निवडणं, व्याख्याचे निवडणं, त्यानंतर मागच्या 3-4-5 वर्षामध्ये ते रिपीट झालेलं आहे का नाही ते बघणं, आणि म्हणजे हे सगळं करणं आणि म्हणजे हे खरं तर खूप तसं अवघड काम आहे. परंतु आपली व्याख्यानमाला समिती म्हणजे हे खरं तर खूप अवघड काम म्हणजे खूप सहजतेने करताना या ठिकाणी दिसत आहे. त्याबद्दल सर्वप्रथम तर तुमचं सर्वांचं अभिनंदन. म्हणून खूप चांगले चांगले विषय आहेत. माय लेकरा हा जो विषय तुम्ही पहिला सांगितला, त्याच्यामध्ये जे काही आपले मोठमोठे लोक झाले त्यांनी त्याचे पत्रव्यवहार हे आहे किंवा वाघ आणि हातींची गप्पा, खरं तर हा एक खूप वेगळा विषय. हा विषय ऐकायला लोकांनी इथं आलं पाहिजे की आपण वाघाशी गप्पा मारणं म्हणजे काय, म्हणजे असं मी सुद्धा जेव्हा वाचलं वाघ आणि हत्तीची हा काय विषय आहे, वाघाशी गप्पा मारणं, हत्तीशी गप्पा मारणं, त्यांचं हे समजून घेणं, त्यांचे ज्या एकूण त्यांचे हावभाव आहे त्याच्यावरनं त्यांना समजून घेणे आलं पाहिजे नक्की लोकांनी. म्हणजे असं आम्ही निश्चितच प्रयत्न करू लोकांपर्यंत पोहोचवायचं. परंतु अजून याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल, वाघ आणि हत्तींची गप्पा ह्याच्याबद्दल जरा काय सांगाल? ह्याच्याबद्दल म्हणजे तुम्हाला सांगू का, ते आनंद शिंदे जेव्हा माझ्याशी बोलले ना, ते म्हणले आपण वाघाला घाबरतो, सर्वसामान्य मग घाबरणारच, कारण ते अगदी त्यांचं पिल्लू म्हणलं तरी ते जनावर आपल्यापेक्षा जास्ती हे असतं, पण वाघ सुद्धा आपल्याला घाबरतो. किंवा काही गोष्टी म्हणजे आता जेव्हा ते टेरिटरीतनं एखाद्या पास होत असतात, त्यांची जंगलं ठरली, आता थोडक्यात सांगतात चांदोलीमधनं राधानगरीला येतात, मधला जो त्यांचा ट्रान्झिट होतो आंबा घाटातनं, तिथे त्यांनी बसून जेव्हा अभ्यास केला आहे तेव्हा ते म्हणले की ते घाबरलेले असतात. आपण दुसऱ्याच्या टेरिटरीतनं पास होतो म्हणजे माणसांना सुद्धा वाघ घाबरतो, हे एक आमच्यासाठी नवीन होतं. म्हणजे खूप छान मजेशीर अनुभव आहेत त्यांचे. आणि हे आपण तर जंगलात जाऊन हे घेणं शक्यच नाही आहे, मग निदान इथे बसून आपल्याला हे एक वेगळे विषय कळले तर क्वचित मला असं वाटतं की आपल्या आजूबाजूला जी मुकी जनावरं आहेत त्यांच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलू शकेल. आमच्याकडे पण महत्त्वाचं आहे, कारण
4-5 महिन्यापूर्वी आम्ही सुद्धा एक लेपर्ड सफारीला गेलो होतो. अच्छा. रात्रभर आम्ही सुद्धा वाघाची वाट बघत बसलो होतो. ड्रायव्हर जे होते ना ते कशा पद्धतीने एकमेकाला ते सिम्बॉलिक काही सांगायचे आणि आम्हाला ते आम्ही थोडा जरी आवाज केला काय करायचे. हां. ते खरंच माणसांना बघून घाबरून आले नाही. माणसांना घाबरून एकदम silent होतं. हो. लेपर्ड होते इथून तिथे गेले तर ते आमच्या गाड्यांच्या मागे बसत होते सगळे. पण ते कुठं होते नेमके आणि कसं ते आम्ही रात्रभर तिथं लाईट लावून काही बघत होतो शेवटपर्यंत. मॅडम, तुम्ही मगाशी एक उल्लेख केला की तरुणांकडे आपण कसं या आजच्या या डिजिटल युगामध्ये आपण तरुणांना कसं आकर्षित करू शकता आपल्या कार्यक्रमासाठी, ते ऐकायला. ऐकायला म्हणजे काय होतं, आम्ही कॉलेजेसमध्ये पण पत्रकं लिहून देतो, त्या सरांनाही सांगतो. तुम्हाला खरं सांगू का, मुलांपर्यंत पोचायचं असेल तर पहिला शिक्षक शाळा व्हायला पाहिजे. शिक्षकाला ते पटवता आलं पाहिजे की बाबा हे आपण कशासाठी करतो आणि तुम्ही तिथे काय यायचं आहे. कारण 1.5 तास हा काही फार मोठा कालावधी नाही आहे. बाकी अख्खा दिवस तुम्हाला हवं ते करायला रिकाम आहे. पण ती जी मुलं आहेत त्यांना इथे खेचणं, माझ्या मते पालकांपेक्षाही शिक्षकांचा रोल याच्यात जास्ती आहे. आम्ही आता आमच्या शाळेतल्या शिक्षकांना तर मास्टरच ठेवलं, रोज आलंच पाहिजे, सही केली पाहिजे, नाही तर पगार कटली. शिक्षक समृद्ध झाला तरच मुलं समृद्ध होणार आहेत. आणि कॉलेजमधल्या शिक्षकांना म्हणजे हल्ली तुम्हाला सांगू का, विद्यार्थी काही फार कोणाच्या ऐकण्याच्या ह्याच्यात नसतात, पण तुम्हाला कशा पद्धतीने पटवता आलं पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला सांगते, माझी पण हार आहे. म्हणजे आम्ही शाळेतल्या मुलांना सुद्धा रोज जाऊन सांगतोय, तर माझ्याच 2200पैकी 22 तरी मुलं येतील की नाही याच्याबद्दल मला साशंक आहे. आता हा पुढचा रोल पालकांचा असतो की शिक्षक जाऊ दे रे, राहू दे रे, असं असतं. म्हणजे ते तसं नाही. तुम्ही पण मला जर एखादं जर सजेस्ट केलं, कारण तुम्ही माझ्यापेक्षा जास्ती समाजात वावरता, तर त्या दृष्टीने तुम्ही सजेस्ट करा की आपण कशा पद्धतीने या लोकांना खेचू शकतो. डेफिनेटली मॅम. आणि जसं की आता आपलं 24व्या याच्यामध्ये आपलं पदार्पण करते, तर आपण नवीन काय संकल्पना काय नवीन त्याच्यामध्ये अजून आणलेल्या. आम्ही एकदा काय केलं होतं की आपल्या इथले तरुण मुलांचे किंवा विद्यार्थ्यांचे सत्कार पण ठेवले 1 वर्ष, की तुम्ही काहीतरी वेगळं करताय तर ठेवूया. पण ज्याचा सत्कार असेल त्याचे आईवडील सत्कार झाला की निघाले. पुढचं व्याख्यान ऐकण्यात काही त्यांना मतलब नव्हता. असं नाही झालं. आपण अगदी सगळे मिळून याच्यावर झटून करेल. मी तुमच्याबरोबर आहे, तुम्ही मला सांगा की हे अशा पद्धतीने मॅडम गेलो तर ही मुलं येऊ शकतात. आम्ही बालकांसाठी बससुद्धा ठेवली होती, त्यांना रिक्वेस्ट केलं होतं, त्याची मुलं येत होती. मात्र नॅपची काही लोक येत होते आपल्याकडे, पण ते तेवढ्यापुरतंच असतं. तर काहीही करून आपल्याला हा जागर करायचा आहे, एवढं नक्की. नक्कीच प्रयत्न करतो. धन्यवाद. खरं तर अनेक ठिकाणच्या वसन व्याख्यानमालाबद्दल आम्ही ऐकतोय, वाचण्यात देखील आलं माझ्याकडे की हे जे व्याख्यानमाला आहे त्यांना फारसा असा म्हणजे जो हे मिळायला पाहिजे प्रतिसाद. म्हणजे तसा प्रतिसाद मिळत नाही. परंतु आपल्या धाडसाचं कौतुक केलं पाहिजे, कारण मोडेकरांनी सुरू केलेली जी व्याख्यानमाला आहे त्या तिथून काढून नंतर मग आपल्या रामदास स्वामीमध्ये आणि नंतर तिला एक प्रकारचं कॉर्पोरेट टाईपमध्ये त्याला हे करून तुम्ही या ठिकाणी आणलं. त्यामुळं कारण तेव्हापासून आम्ही कव्हर करतो, आम्हाला माहिती जी पुढं म्हणजे 22, 25, 22, 30, 40 माणसं असायची ती किमान आत्ता आपल्याकडे इथे 200-300 लोक असतात. आणि निश्चित मी तर म्हणून आपल्याकडे तसाच चांगला प्रतिसाद मिळतो इतर ठिकाणांहून. परंतु अजूनही आपल्याला प्रतिसाद मिळावा यासाठी आम्ही देखील निश्चितच प्रयत्न करू. आमच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न करू. बाकी तुमचं कौतुक एवढंच होतं. त्या भारती सुदामे म्हणून 2 वर्षापूर्वी आपल्याकडे त्या कालिदासाच्या नायिका असायच्या, त्या सांगत होत्या त्यांचं बारामतीला होतं, म्हणजे बारामतीच्या शेजारच्या एका खेड्यामध्ये. त्या म्हणल्या मी गेले, कोणीही नाही, आता इथं माझं ऐकणार कोण हे सगळं. तर त्यांनी आज चहा प्यायला नेलं. त्यांनी सांगितलं आपला 6:30ला कार्यक्रम आहे, पण 6:30ला बाहेर जाऊ. त्या म्हणल्या यू वॉन्ट बिलीव्ह 1250 ते 1300 लोक आजूबाजूच्या खेड्यातनं ते ऐकायला आलेले होते. म्हणजे केले प्रयत्न तर 100% सक्सेसफुल होतात. प्रयत्न कुठेतरी चुकत आहेत, प्रयत्नाची दिशा चुकती आहे असं मला वाटतं. पुढचा 25वा वर्ष मी आत्ताच तुम्हाला सांगते की फार वेगळ्या पद्धतीचे अतिशय उच्च दर्जाचे कार्यक्रम होणार आहेत. तर आपण आत्तापासून सुरू केलं तर मे बी शाकुंतल लॉनमध्ये घ्यायची वेळ येईल इतकं मोठं आपण करू शकतो. पण विचार सर्वांना नमस्कार.
लोणावळा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून यांनी आता पदभार सांभाळलेला आहे. त्यांच्याकडनं आता खूप मोठी अपेक्षा आहे. ते आणि तुमची सर्व टीम पत्रकारांची लोणावळ्यातली ही लोणावळ्याच्या विकासासाठी प्रश्न मांडण्यासाठी तुम्ही सगळं प्रयत्न करालच अशी आशा आहे. आभार प्रदर्शन मी आता करणार आहे. वसंत व्याख्यानमालेनी आज जी पत्रकार परिषद आयोजित केली त्या तुम्ही पत्रकार बंधू भगिनींनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वप्रथम तुमची मी आभार मानतो. आमच्या ह्या कार्यक्रमाला तरुणांना जास्तीत जास्त कसं इथे आणता येईल याबाबत देखील तुम्ही सर्वांनी ग्वाही घेतलेली आहे. त्यासाठी सर्वात जास्त तुमचे आभार. हे असा प्रयत्न आपण सर्व मिळून करूयात आणि ही व्याख्यानमाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशी पोचेल याचा आपण प्रयत्न करूया. त्यासाठी तुम्ही सुद्धा हमी दिलेली आहे त्यासाठी तुमचे आभार. आणि तुम्ही सर्वजण आपापले नातेवाईक मित्रमंडळी यांना सर्वांना घेऊन यालच आणि या व्याख्यानमालेचा काय घ्याल आनंद घ्याल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हा सर्वांचे मी आभार मानतो. जय हिंद.